राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शड्डू ठोकले। नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथे सोमवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात पवार सहभागी झाले। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली। कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणार आहे। कांद्यावरची निर्यात बंदी उठवलीच पाहिजे। आम्हाला रस्ता अडवून लोकांना त्रास देण्याची हौस नाही, पण लोकांनी रस्त्यावर येऊन शक्ती दाखवल्याशिवाय दिल्लीला कळत नाही। सध्याचे राज्यकर्ते शेतीबद्दल योग्य धोरण आखणारे नाहीत, अशी तीव्र शब्दात शरद पवारांनी केंद्र सरकारवर तोफ डागली। शेतकऱ्यांबाबत अशी रोखठोक भूमिका घेण्याची शरद पवारांची ही पहिलीच वेळ नाहीये। खरं म्हणजे कांदा पीक, नाशिक आणि शरद पवार हे खूप जुनं समीकरण आहे। ते समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच अशा ताज्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी ॲग्रिकोलाच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही नक्की प्रेस करा, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 साली याच नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न पेटला होता। तेव्हा पवार केंद्रात कृषी मंत्री होते। त्या वर्षी राज्यात चांगलं पाऊसमान झालं होतं, त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह इतर भागांमध्ये उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती। त्या वर्षी लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याचे बंपर पीक आलं होतं, त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये कांद्याचे भाव गडगडले होते। कांद्याचे रेट थेट 100 ते 200 रुपये क्विंटल पर्यंत पडल्यामुळे शेतकरी वैतागले होते। त्याच दरम्यान नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे डाळिंब परिषद आयोजित करण्यात आली होती। त्याला शरद पवार उपस्थित होते। दुपारी 1 वाजता सुरू झालेली डाळिंब परिषद शेवटच्या टप्प्यात आली होती। पवारांच्या भाषणाने परिषदेचा समारोप होणार होता। पवारांचे भाषण सुरू असताना एका कोपऱ्यातून काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला अशा घोषणा देत 1-2 कांदे व्यासपीठावर भिरकावले। टीव्ही न्यूज चॅनलला त्यामुळे मोठा मसाला मिळाला। फेकले होते 1-2 कांदे, पण टीव्हीवरच्या बातम्या बघून वाटत होतं की दगडफेक व्हावी तशी शेतकऱ्यांनी पवारांवर कांदा फेक केली। पवार कार्यक्रम आटपून गेस्ट हाऊसला पोहोचेपर्यंत सगळ्या न्यूज चॅनलवर शरद पवार के ऊपर जमकर प्याज बरसे अशा ब्रेकिंग न्यूज सुरू होत्या। पवार कृषी मंत्री असताना त्यांच्याकडे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयही होतं। एकदा कांद्याचे रेट थोडेफार वाढल्यामुळे भाजपच्या खासदारांनी मोठा गदारोळ सुरू केला। टीव्ही न्यूज चॅनल्सनी कांद्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी वगैरे लाईन सुरू केली होती। भाजपाचे खासदार संसदेत कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली। कांद्याचे दर तात्काळ कमी करण्याची त्यांची मागणी होती। कांदा एवढा महाग झालाय की रोजच जेवण मुश्किल झालंय असं त्यांचं म्हणणं होतं। पवार उत्तर द्यायला उभे राहिले। त्यांनी रोजच्या जेवणात प्रत्येक आयटमवर साधारण किती खर्च होतो आणि त्यात कांद्यावर होणाऱ्या खर्चाचा वाटा किती कमी असतो हे विस्कटून सांगितलं। कांदा परवडत नसेल तर खाऊ नका असंही सुनावलं। कांदा उत्पादक हे लहान शेतकरी असतात, त्यांना सतत नैसर्गिक आपत्तीचा आणि किमतीतील चढ उताराचा सामना करावा लागतो। त्यांना कधी 4 पैसे जादा मिळू लागले की भाव पाडण्याचे उद्योग सुरू होतात। हे चालणार नाही। कांद्याचे दर पाडण्यासाठी अजिबात कोणताही निर्णय घेणार नाही। कांद्याची निर्यात बंद करणार नाही असं त्यांनी सभागृहात स्पष्ट शब्दात सांगून टाकलं होतं। सध्याचे केंद्र सरकार मात्र नेमकी उलट भूमिका घेताना दिसतंय। यंदाचं वर्ष हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचं ठरलंय। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असूनही कांद्याला अपेक्षित दर मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली। त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी गोची झाली। केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर पाडण्यासाठी कांद्या निर्यातीत खोडे घालण्याचा सातत्यानं प्रयत्न केला। ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावण्यात आलं। त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याचं किमान निर्यात मूल्य थेट प्रति टन $800 वरून नेऊन ठेवलं। आता आणखी एक पाऊल पुढे टाकून सरकारने आता कांद्या निर्यातीवर थेट बंदी घातलीय। शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे निर्णय घेतले तरी निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागत नाही हे सरकारने पक्क ओळखलंय। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये भाजपाला दणदणीत यश मिळाल्यामुळे त्यावर जणू शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे केंद्र सरकार आता अधिकच कोडगेपणानं शेतीबद्दलचे धोरणात्मक निर्णय घेताना दिसतंय। 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निकाल लागल्यावर काही दिवसातच सरकारने आपली नखं बाहेर काढली। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा इथेनॉल निर्मितीवर निर्बंधाचा निर्णय, कडधान्य उत्पादकांना खड्ड्यात घालणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावरच्या आयात शुल्क शून्यावर आणण्याचा निर्णय, गहू उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा गव्हाचं स्टॉक लिमिट कमी करण्याचा निर्णय आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्यात बंदीचा निर्णय, अशी ही मालिकाच सुरू आहे। कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला आणि लगेचच बाजारात कांद्याचे दर पडले। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली गेली, पण त्याचबरोबर व्यापारी आणि निर्यातदार यांनाही मोठा फटका बसणार आहे। कांद्याची पुरवठा साखळीच विस्कळीत होणार आहे। याच दूरगामी परिणाम म्हणजेच निर्यातीच्या बाजारात भारताची विश्वासार्हता म्हणजे क्रेडिबिलिटी धोक्यात
करण्यात आली आहे. भारत हा निर्यातीच्या बाबतीत अत्यंत बेभरावशाचा खेळाडू आहे अशी इमेज तयार झाली आहे. बांगलादेश, श्रीलंका सारखे छोटे छोटे देश सुद्धा आता आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. हे असंच सुरू राहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठी संधी आपल्या हातातून निघून जाईल. पण अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसायचा तसं मोदी सरकारला निवडणुकीशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. त्यामुळे कांदा निर्यात बंदी सारखे अविचारी निर्णय घ्यायला सरकार अजिबात मागे पुढे बघत नाहीये. शेतकऱ्यांनी राजकीय ताकद दाखवून दिल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही एवढं मात्र नक्की. मंडळी, ॲग्रिकोलाचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. तसेच कांदा विषयीचे असे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हो, ते बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा. तसेच तुम्हाला ॲग्रिकोलाचे व्हिडिओ मोबाईलवर मिळवायचे असतील तर ॲग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.